केंद्र सरकारने हॉटेल, रेस्टॉरंट आणि उद्योगांना एलपीजी सिलेंडर देण्यावर बंदी घातली। आता हा गॅस केवळ घरगुती वापरासाठीच पुरवण्यात येईल। या गॅसचा पुरवठा केवळ सरकारी कंपन्यांद्वारेच करता येणार आहे, असा आदेश केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने काढला आहे। अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण युद्धामुळे राज्यात हॉटेलमधील खाद्यपदार्थ महागणार आहेत। या संदर्भात नाशिकचे हॉटेल व्यावसायिक असोसिएशनचे अध्यक्ष संजय चव्हाण यांनी ही शक्यता वर्तवली आहे। सांगली जिल्हा परिषद सत्तेत महायुती की महाविकास आघाडी याचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये। राष्ट्रवादीच्या भूमिकेवर सत्ता कोणाची येणार हे ठरणार आहे। सत्तेच्या गणितासाठी असणारा व्हीप कोण बजावणार यावरून राष्ट्रवादीत दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत। सांगली महापालिका क्षेत्रातल्या पालिकेच्या शाळांना महापालिकेतील विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण आणि शरद पवार पक्षाचे युवराज गायकवाड यांनी भेट दिली। तसंच विद्यार्थ्यांशी संवाद साधत सोयीसुविधांचा आढावा घेतला। महापालिकेच्या शाळांना भौतिक सोयीसुविधा प्रशासनाकडून उपलब्ध होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले। अमेरिका, इस्रायल, इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामध्ये भारतानं शांततेसाठी प्रयत्न करावेत अशी मागणी त्यांनी केली। तसंच सद्यस्थितीत हत्यारांची नाही तर संवादाची गरज असल्याचं सांगत भारतानं पुढाकार घ्यावा अशी पंतप्रधान मोदींना अण्णा हजारेंनी विनंती केली आहे। अकोला महानगरपालिकेत शिवसेना, युबीटी आणि काँग्रेस पक्षात नाराजी नाट्य सुरू आहे। स्वीकृत नगरसेवक पदासाठी उमेदवारी न दिल्यानं शिवसेना, युबीटीतील 25 पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत आहेत, तर काँग्रेसचे उपाध्यक्ष कपिल रावदेव यांनी राजीनामा दिलाय। कपिल राव यांना स्वीकृत नगरसेवक पद देण्याचं आश्वासन दिलं होतं। सांगलीच्या जतमध्ये खासदार विशाल पाटील यांची आमसभा पार पडली। यावेळी नागरिकांनी विविध प्रलंबित कामांबाबत अनेक तक्रारी मांडल्या। यावर विशाल पाटलांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत तातडीनं प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत। शिर्डीच्या राहता नगर परिषदेचे नगरसेवक दशरथ तुपे यांना पिस्तूलचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी नगर परिषदेचे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन संबंधित आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। हिंगोलीत भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं। तांत्रिक वेतन श्रेणी लागू करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात मोठ्या संख्येनं कर्मचारी सहभागी झाले। राज्य जीएसटी विभागाच्या 2 उपयोगितांना नाशिकच्या कोर्टामध्ये हजर करण्यात आलं। या दोघांनी 1.25 कोटी रुपयांची लाच मागत 20 लाख स्वीकारताना मुंबईच्या विभागानं रंगेहात अटक केली। हिंगोलीच्या बसस्थानकात ज्येष्ठ नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। राज्य परिवहन महामंडळाकडून बस प्रवासामध्ये मोफत सवलत आणि सुविधेचा लाभ मिळणार आहे, त्यासाठी ओळखपत्र स्वरूपाचं कार्ड घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। लग्न कार्यावर होणारा वारेमाप खर्च टाळण्यासाठी महाडच्या वहूर उगवती वाडीतील महिलांनी पुढाकार घेतलाय। लग्नात पाहुणे, नातेवाईक यांच्यासाठी कपडे खरेदी म्हणजे बस्ता बांधण्याची प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतलाय। लग्नात हळदी समारंभातील प्रथांमुळे होणारी पैशांची उधळपट्टी देखील बंद करण्याचा निर्णय घेतलाय। राज्यात 4,94,000 पदांना संच मान्यता मंजूर करण्यात आली आहे। 3,000 पदं नामंजूर करण्यात आली आहे, तर 4,000 पदांची प्रक्रिया प्रलंबित आहे। माध्यमिक शिक्षण संचालकांनी 4 मार्चला याबाबत आदेश देत ही सर्व माहिती पहिल्यांदा शादार्थ पोर्टलवर सर्वसामान्यांसाठी खुली केली आहे। छत्रपती संभाजी